चला त्यात प्रश्नापासून सुरुवात करूया. हम्म. पहिला गिअर टाकायचा. गाडी गाडी सुटायची वेळ झाली. पहिला गिअर टाकायचा. सुरू झाली गाडी. आता पहिला गिअर टाकायचा. तर पहिला गिअर टाकताना प्रवास आपल्याला सुरू रे. हा प्रवासाला सुरुवात होणार. हा सुरुवात आता हे केली, काय म्हणतात, गाडी सुरू केली. केली. हम्म. स्टार्ट केलं आपलं, हे स्टार्ट केलं याचा अर्थ गाडी सुरू केली. म्हणजे आपण आता गाडीत बसलो, गाडी सुरू केली. आता पहिला गिअर टाकायचा आणि गाडी अच्छा. सुरू केली. आणि पहिला गिअर कसा टाकायचा तेच माहिती नाही, तर काय होईल? पहिला गिअर टाकायला एकदम टाकत नाही. आता गाडी चालवणाऱ्याला माहिती आहे. गाडी एकदम पहिला गिअर टाकत नाही. काय करावं लागतं आधी? ड्रायव्हिंगची जी संकल्पना आहे ना, ती प्रॅक्टिसला चांगल्या प्रकारे लागू होते, बऱ्याच बऱ्याच अंशी. हम्म. हा त्याचं कारण आहे, हा आपला प्रवास आहे. हा आपला अंतर्विश्वातला प्रवास आहे. जो आपला बहिर्विश्वातला प्रवास असतो, बाहेरचा प्रवास असतो, त्याच्यामध्ये अं, गाड्या पण दुसऱ्यांच्या असतात. दुसऱ्याच्या गाडीत आपण बसतो, दुसरे चालवतात आणि आपण त्याच्यात बसतो आणि चालतो. मग ती व्यवहारातली गाडी असेल, आपली खरोखरची गाडी असेल, ती गाडी दुसऱ्याचीच असते. आपण फक्त त्याच्यावर अं, बसतो. दुसऱ्याची गाडी असते, समजा टू व्हीलर असेल, फोर व्हीलर, पण दुसऱ्याची, आपण फक्त बसतो त्याच्यावर. आपल्याला माहिती आहे ते. आता ही अशी चावी लावायची, ही किक मारायची, किंवा आजकाल बटन स्टार्ट गाड्या आहेत. गाडी स्टार्ट होते. आणि आता हा विषय थोडा थोडा मधला बाजूला ठेवतो, पण दुसरा जो आपला प्रवास असतो, दुसऱ्याच्या गाडीत आपण बसतो, किंवा व्यवहारातली गाडी असते. म्हणजे व्यवहार चालतो, आपण म्हणतो ना, तो शब्द पण बरं, व्यवहार कसा चालतो. चालतो म्हणजे ते गती आहे. व्यवहार म्हणजे, आज थोडंसं गरम होत आहे. हम्म. फॅन बिघडला जाऊ. तर सिस्टम बिघडली की मग ते त्याला दुसऱ्या पद्धतीनं धक्का देऊन चालू करावं लागतं. आपलं पण तसंच असतं. एकदा सिस्टम बिघडली किंवा लक्षात नाही आलं, तर मग दुसरी पद्धत, डायरेक्ट नाही तर मग इनडायरेक्ट पद्धत. तसंच हे आहे. व्यवहार चालतो किंवा व्यवहार चालवतो, किंवा कधी कधी असं ना, सृष्टी कशी चालते, सगळे गतिशील शब्द आहेत. पृथ्वी कशी फिरते, सूर्य उगवतो, मावळतो, त्याचा पण, तो उगवत नाही, तो मावळत नाही. खरं म्हणजे आपण म्हणतो पृथ्वी फिरते, सूर्य तिथंच आहे जागेवर. पण आपल्याला असं वाटतं तो वर येतो, तो उगवतो, मावळतो. तसं होत नाही. तो स्थिर आहे, आपण फिरतोय. पण वाटताना असं वाटतंय का तो वर येतो, तो मावळतो, उगवतो, मावळतो. हम्म. प्रवासातही आपल्याला असं वाटतं ना, गाडीत बसलं मग काय वाटतं? झाडं मागं चाललीत, ऍक्च्युली आपण पुढे चाललेलो असतो. तर हा एक आभास आहे. तर जसं आपण व्यवहारामध्ये चालतो, व्यवहार आपल्याला चालवतो. मग तो आर्थिक व्यवहार असो, किंवा ऑफिसची सिस्टम असो, किंवा दुसऱ्याच्या गाडीत बसलेलो आपण असो, ती गाडी असो,
किंवा अं, कुटुंब कुटुंब सुद्धा आपण म्हणतो ना, कसं काय चाललंय, शब्द पण कसे आहेत पहा. कसं काय चाललंय, कसं काय आहे, असं नाही म्हणत, कसं काय चाललंय, म्हणजे गतिशील शब्द आहेत ते. त्याच्यातच आपली जीवनाची गती पण आहे. कसं कसं काय चाललंय, काय आहे असं नाही म्हणत, काय चाललंय. हे जे शब्द आहेत हे आपल्याला फार आपल्याला ते कधी कधी लक्षातही येत नाही असं आपण का बोलतो, पण त्याच्यातच ती गती सामावलेली आहे. आता आपण थोडस परत मागे येऊया. सगळ्या व्यवहारात आपण चालतोय. व्यवहारात बाहेरचं जगणं जे आपलं बहिर्विश्व, याच्यात आपण चालतोय आणि काहीतरी करतोय आणि काहीतरी अ, पाहिजे असतं, कुठेतरी पोहोचायचंय, काहीतरी साध्य करायचंय, काहीतरी करायचंय. सगळं गतिशील आहे आणि जीवन त्याच्यामुळे गतिशील आहे, ऍक्टिव्ह आहे, सक्रिय आहे. आता थोडं मागे येऊ आपण. आपण आता दुसऱ्याच्या गाडीत बसलोय, तिथं आपण थांबलो मगाशी, मुद्दाम थांबलो. आता ही दुसऱ्याची गाडी म्हणजे दुसरी आपण खरेदी केलेली गाडी असेल, आपली गाडी आहे, आपल्या मालकीची गाडी आहे, किंवा दुसऱ्याची गाडी आपण चालवायला घेतली, तर आपण काय करतो? पहिल्यांदा आपण काय करतो? गाडी चालवायची तर काय करतो? बोला, म्हणजे लवकर बोलले तर म्हणजे थोडंसं हे कर, तुम्ही तुम्ही बोलले तर मग मला पुढचं बोलणं सोपं जातं. गाडी चालवायला सुरुवात करायची तर आपण काय करतो आधी? मागे याच्यावर चर्चा आपण केलेली आहे एकदा, परत करूया, कारण विसर पडतो. गाडी चालवायला सुरुवात करायची आपल्याला, आपली गाडी आपल्या हातात आहे आता, आणि काय करतो आपण? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, काय करतो आपण? जे आकडे मोजतो म्हणजे बोला तुम्ही. 8, 9, 10. गाडी आपल्याला चालवायची तर आपण काय करतो? पहिलं काम काय करतो? ही गाडी आहे ना, आपण त्या आहोत. गाडीला चावी लावावं लागते. ओके. गाडीला चावी लावावी लागते. इतरांना काय वाटतं? तिचे हं? इतरांना काय वाटतं? गाडी चावी लावावी लागते, अजून काय करावं लागतं? टायर मध्ये हवा आहे की नाही ती बघावं लागते पहिले. बरं, टायर मध्ये हवा पाहिली. ओके. सगळं आणि ठीक. ब्रेक सगळं ब्रेक ठीक. ब्रेक हा. ब्रेक हा. चेक करावं लागतात. ब्रेक चेक करावं लागतात. बरं, ब्रेक नाही चेक. नाही 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 हा. तसं नाहीये. गाडीचा गिअर टाकल्यानंतर ब्रेक चेक करावा लागतो. ओके ओके, गाडीत बर. नाही ब्रेक कशाने चेक करणार आहे? ओके. गाडीची चावी लावावी लागते, ब्रेक चेक करावा लागतो, काय गाडी चालू करावी लागते, गाडी चालू करावी लागते. मग काय असेल ते, क्लच ओढायला लागतो. चावी चावी लावायची, ब्रेक चेक करायचे, गाडी चालू करायची, अजून काय करावं लागतं? एक मिनिट मी सांगतो. गाडीला चावी लावायची, बर, ते झालं ना, स्टार्टर मारायचा, तो झाला. बरं, पुढे. नंतर ऍक्सिलेटर, क्लच दाबणे, हो. क्लच दाबणे, नंतर गिअर टाकणे, नंतर ब्रेक चेक करणे. ओके. अजून कोणाला काय वाटतंय? तिला मुख्य इंधन आहे की नाही ते पाहायचंय. तिला चालण्यासाठी जे इंधनाची गरज आहे ते बरं, इंधन पेट्रोल आहे आहे की की नाही. नाही, डिझेल आहे की नाही, इंधन आहे की नाही, किंवा चार्जिंग केलंय की नाही? आजच्या नवीन गाड्या हम्म. चार्जिंग केलंय की नाही? जस बरं. चावी लावणे, ब्रेक चेक करणं, मग ते सुरू करणं, हे करणं, ऑइल, इंधन पाहणे, अजून काय वाटतं? ती गाडी सुस्थितीत आहे की नाही ते पाहणं. गाडी सुस्थितीत आहे की नाही? ठीक आहे, पाहिलं. पुढे. इथून अशी अशी गाडी चालते का? नाही,
मूळ म्हणजे आपल्याला त्याच्यावर लक्ष केंद्रित करावं लागतं. बरं. लक्ष केंद्रित करायचं. कुठं? गाडी चालवण्यासाठी जे जे लागते ती चालण्याची जी टेक्निक आहे तिच्यावर लक्ष केंद्रित करावं लागतं, नाहीतर आपण दड पडू. हं. ओके. हे अनिल 807 कोण आहे? नवीन आलंय. नवीन नवीन आहेत का? आपले अनिल गायकवाड आहेत? कोण आहेत? अशोक सांगा. अशोक ड्रायव्हर आहेत. म्हणजे सगळ्यांना गाडी येते, पण ते खास ड्रायव्हिंग हाच त्यांचा एक हे होता, एक काम होतं त्यांचं. अशोक सांगा, काय करायचं? गाडी चालवायची, चावी चावी गाडी चेक करायची, चावी सुरू करायची, टायर पाहायचे, काय हवा पाहायची, बाकी काय. सर्वात अगोदर ती गाडी आपल्याला चालवता येईल की नाही ते बघायचं. ओके, गाडी चालवता येते का नाही, म्हणूनच आपण चावी आपल्या हातात आहे. आपल्याला चावी हातात आहे याचा अर्थ गाडी येते, कशी का होईना. गाडी आपल्याला चालवता येते म्हणून चावी हातात आहे आणि पुढचे विचार आहेत. हे सगळे जे विचार, गाडी येते आपल्याला म्हणून सगळं चेक करतोय, आपण पाहतोय. ओके, गाडी येते आपल्याला, ते गृहीतच आहे. अशोक बोला. हा, अशोक बोला. काय करावं लागेल आधी? पहिलं काय करावं हो. लागेल? हा, पहिले आपल्याला गाडी पूर्ण चेक करू लागेल. गाडी चेक करावं लागेल. ओके, ते झालं. ते झालं. गाडी चेक करावं लागेल. हा, आता 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 बंद करा तुमचा, हे बंद करा. उत्तर सापडलं, पण तुमचं उत्तर पोहोचलं, पण तुमचं, हा, तुमच्याकडे गोंधळ चालू आहे. ओके, अजून काय करावं लागेल? कसबे सर, अनिल शेजवळकर सर, दोन. प्रथम त्या गाडीत जावं लागेल ना, हा, त्या गाडीत आधी गाडीत काय? बाहेरून चेक केल्यावरती आत जायला लागेल. त्या गाडीमध्ये दरवाजा खोलून आतमध्ये प्रथम जावं लागेल. हा, गाडी चेक करून आत जावं लागेल. जवळजवळ आलो आपण. बाहेरून चेक करून झाल्यावर आत जावं लागेल. जवळजवळ आलो. बाहेरून चेक करून झाल्यावर आत जावं लागेल त्याच्यात दरवाजा. ओके, एकच. अजून कोणाला काय नवीन सांगायचं का? उत्तराच्या जवळजवळ आलो आपण, कारण तो पहिला स्टार्टिंग पॉइंटच नाही झाला, सुरुवातच नाही झाली, तर कसं होईल? आपण एकदा चर्चा केली मला वाटतं याच्यावर, आता डिटेल करतोय. सर हा, बोला. सर आपण आपण पहिले सतीत पाहिजे, गाडी बसावं लागेल. बरं, सतीत पाहिले. इग्निशन ऑन करा. हा, भानावर पाहिजे आपण. ओके, भानावर पाहिजे. इग्निशन ओके, ऑन करा. गाडी येते, भानावर पाहिजे, बरोबर आहे. अशोक काय म्हटलं आता? बरोबर. अजून एक, इग्निशन ऑन करा. इग्निशन ऑन करा, तिला चालू करा. चालू करा, बरोबर. अजून कोणी काय नवीन? एक उत्तर जवळजवळ आलं, पण स्पष्ट नाही आलं ते. ओके. हा, दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, हा, ड्रायव्हर हा मद्यपान केलेला नसावा, तो हा. गाडी पुढे जाईल. चालक हा मद्यपान केलेला नसावा, ओके, दारू पिऊ नका. ओके, चालेल, बरोबर आहे. स्थितीमध्ये पाहिजे, महत्वाची गोष्ट. तू स्थितीमध्ये पाहिजे. कसबेंना काय सांगायचं मध्ये वेगळं? ना हा, हा. सतीमध्ये पाहिजे. मला तर काही माहित नाही सर गाडीचं काही. तुम्ही गाडी येत, तुम्हाला गाडी येते की नाही? नाही 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 नाही, त्याच्यामुळे मी गप्पच आहे. ओके, तरी सायकल साधारणतः सायकल येते की नाही? सती सायकल असावी. सायकल येते की नाही? सायकल येते. सायकल हो. येते. बस बस बस, तिथं तर पण ते आहे, तिथंही तेच उत्तर आहे. हा, तुम्हाला पण ते सायकल. सुरुवातीला पडझड होते हा, सुरुवातीला, हम्म, आणि हळूहळू मग आपण त्या दिशेने जातो, म्हणजे कॉन्फिडन्स वाढत जातं, हो हो हो. आणि मग आपले पाय फिरतात मग रेग्युलर. ओके, एवढंच सांगू शकतो. हो. ओके. सायकल चालवायची असेल तर काय करावं लागेल? आधी काय करावं लागेल? बसण्याचा प्रयत्न करावा लागेल. हा,
सायकल चालवायला म्हणजे शिकायला म्हणजे एक तुम्हाला पाय सायकल येत नाही असं असं म्हणताय तुम्ही. आता तुम्ही नवीन नवीन म्हणजे नाही मला सायकल येतच नाही त्यांच्यासाठी हे उत्तर आहे की सायकल चालवायला शिकायचंय तुम्हाला. तुम्ही पायडलवर हे करणार किंवा पाय देणार किंवा जे असेल प्रयत्न जसं करा असेल बरोबर आपले हा आपण हा लहानपणी हम्म. जसं शिकलो आहे ना, कधी कधी मध्ये पाय घालायचं आणि मग ते हे तेच करायचं. तेच हा. तर हे एकदम हे येतच नाही सायकल किंवा काही त्याच्यासाठी हे उत्तर हे बरोबर आहे. हम्म. एक कसबे काहीतरी बोलत होते कसबे. आणि आपण शेवटचं उत्तर आपण आता नवीन नवीन एक आता आनंद संधान सिंग जे जुने आहेत फार परंतु आज आलेत ते तर त्यांना पण विचारू आपण ते काय करतील. कसबे सर बोला. सीटवर व्यवस्थित बसून, हा गाडीच्या सीटवर व्यवस्थित बसून, ओके जवळ ब्रेक, जवळ जवळ आलो आपण. ऑक्सिलेटर, हा जवळ ब्रेक, आलो. ऑक्सिलेटर, आरसा व्यवस्थित आहे का मग पाहायचं मग आणि पाय मग गाडी स्टार्ट करायची. बरोबर आहे. आनंद संधान सिंग सर प्रश्न असा आहे की तुम्हाला गाडी चालवायची टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो किंवा तुमचं रेल्वेचे ड्रायव्हर असो नाही तर वैमानिक असो कोणी असो तुम्हाला वाहन चालवायचंय तर पहिलं काम आपण काय करतो. आपल्याला आपल्याला येतंय ते सगळं चालवता हे गृहीत आहे. वेगवेगळी उत्तर आली काय म्हणतात चावी लावणार आपण स्टार्ट करणार काही म्हणतात हवा चेक करणार काही म्हणतात काय फर्स्ट गिअर टाकणार वगैरे वगैरे. आता एकच बेननी सांगितलं ते एक उत्तर तुम्ही ऐकलेलं आहे. तुमचं काय मत आहे आधी काय केलं पाहिजे गाडी सुरू करायची तर याचा संबंध साधनेशी आहे म्हणून आपण त्याची चर्चा करतोय. आपण जे प्रॅक्टिस करतोय सती साधनेची पहिलं काम काय करणार. आनंद संधान सिंग सर. पहिलं काम काय करणार आपण. चावी आहे सगळं आहे ड्रायव्हिंग येते चावी आहे आणि गाडी आता चालवायची आपल्याला तर पहिलं काम काय करणार. सोपं आहे उत्तर पण बघा म्हणजे फार सोपी उत्तरं असतात पण आपण हां त्याचे कारण आपण नंतर पाहू. हां बोला काय करणार पहिलं काम. गाडी कशी चालवायची याचे प्राथमिक ज्ञान पाहिजे. हा म्हणजे ड्रायव्हिंग यायला पाहिजे हे तर गृहीतच आहे म्हणून तर चावी हातात घेतली. नाही, प्राथमिक ज्ञान पाहिजे. क्लच कधी दाबायचा, ब्रेक कधी दाबायचा, कसा इंडिकेटर द्यायचा, हेडलाईट कधी दाखवायची याचं पण प्राथमिक ज्ञान पाहिजे. सुरुवातीला तिचं पहिले इंजिन चेक करून घेऊ पहिले आपण. त्याच्यात पाणी आहे डिझेल आहे ते सुस्थितीत आहे की नाही. नंतर जे समोर बघायचं आहे तर त्याची ग्लास साफ करून घेऊ. आपला जे सीट ज्यावर बसायचं आहे ते सीट व्यवस्थित सेट करून घेऊ. नंतर सेफली त्याचं सीट बेल्ट लावून घेऊ. नंतर इग्निशन ऑन करू. नंतर पुढच्या एक एक क्रम करत जाऊ. पण हे सगळं कधी करणार आपण. हा सर हे सगळं कधी करणार आपण. आपल्याला गाडी सुरू करायच्या पहिले आम्ही चांगले करायच्या असलो गोष्टी. तर हा हा बरोबर आम्ही चांगले असलो तर आम्ही चांगले असलो तर आम्ही ओके. आम्ही चांगलेच आहोत गाडी चालवायला घेतली आपण चांगलीच म्हणजे आहोत आपण हे दारू पिलेलं नाही ते सीटवर वगैरे बसल्यानंतर ते झालं आपलं हा. तर सीटवर पहिलं बसल्यानंतर आपलं चित्त पहिले गाडीच्या याच्यावर मनस्थिती पूर्ण करून घेईल का आपल्याला गाडी आपण चालवायची आहे. चालवण्याच्या अवस्थेत आहोत की नाही ते आपण पाहू आपण. ओके ओके जवळजवळ आलो. एकच फार छोटं काम आहे ते चावी हातात आहे आपल्याला गाडी स्वतःला गाडीपर्यंत पोहोचावं लागेल. पोहोचावं लागेल. ओके पुढे गाडी चावी आहे पोहोचावं लागेल. गाडी समोर उभी आहे आपल्याला ड्रायव्हिंग चांगली येते किंवा येते. आपण मद्यपान केलेलं नाही सतीमध्ये आहोत सगळी उत्तरं आता आली. कुठं जायचं आहे हे पण आपल्याला माहित पाहिजे. बरं कुठे जायचंय ते पण आपल्या डोक्यात आहे. सीटवर बसावं लागेल पहिल्यांदा. पहिलं काम जोपर्यंत आपण गाडी शिरत नाही तोपर्यंत हे बाकीचं काहीच करू शकत नाही.
चावी हातात आहे पण गाडीतच नाही बसलो तर कुठे चावी लावणार आहे तुम्ही? आणि बाकीचे जे काही सांगितलंय, बाहेरची हवा चेक केली, हे केली, ते झालं, चावी हातात आहे. पण दरवाजा उघडून पहिलं आत शिरणं आणि गाडीत जाणं हे पहिलं काम आहे. आणि मग तुम्ही चावी लावणार, स्टार्ट करणार का, काय चेक करणार, सगळं काय असेल ते गाडीत शिरल्यावर. जोपर्यंत एंट्री होत नाही गाडीत, तोपर्यंत हे बाकी काहीच करू शकत नाही. गाडी चालू शकत नाही. गाडी येत असली तरी गाडीत हे करायला. सायकलचं सुद्धा तसं, सायकलवर बसावं लागतंय. सायकल येते असं गृहीत धरू ना, तुम्हाला तो शिकणं ही वेगळी गोष्ट आहे. शिकणे वेगळी गोष्ट आहे. म्हणजे आपल्या पद्धतीनं शिकणं. लहानपणी आपण जे शिकलो ते काय एकदम सीटावर नाही बसलो आपण. आपल्याला तेवढी हाईट नसते. आपली गाडी नाही आपल्याला सीटावर बसता येत टांग टाकून. मग आपण मध्ये पायडलला गती देतो किंवा जसं आपल्या पद्धतीनं ते पडत झडत आपण ते शिकतो. तो शिकणं हा वेगळा भाग आहे. पण आता आपल्याला माहिती आहे, ड्रायव्हिंग येतंय, चावी हातात आहे, गाडी समोर आहे, काय काय करायचं ते आपल्याला सगळं माहिती आहे. पण पहिलं काम आपल्याला सीटवर बसावं लागतं. आत एंट्री करावी लागते. मग पुढची कामं आहेत. आता इथं साधनेचा संबंध आहे. साधना करायची, मनापर्यंत पोहोचायचंय, विचार प्रक्रिया मनोधम्म पाहायचेत. मनोधम्म म्हणजेच मन है ना. पहिली गाथा जी आहे, मनोपबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया. मनोधम्मात मन मुख्य आहे, म्हणजे मनातच मनोधम्म आहेत. तर ते मनोधम्म विचार प्रक्रिया आपल्याला पाहायच्यात. त्यांना विचलित करणारं आपलं चित्त पाहायचंय. चित्त म्हणजे पाहिजे नको, लोभ द्वेष कशामुळं विचलित होतं, त्याच्यानुसारच त्याचेच मनावर परिणाम होतात. त्याचे परिणाम सुखदुःख आहेत, म्हणजे वेदना आहेत, जाणीव आहेत, फिलिंग्ज आहेत. हे सगळं या बॉडीच्या गाडीमध्ये चाललंय. आपली काया ही गती आहे हे आपण पाहतोय. आणि आपल्याला याचा आता ही गाडी आपल्याला एक प्रकारे त्यातच ही स्वयंचलित गाडी आहे. परत ही गाडी कशी ऑटोमॅटिक गाडी आहे. ही गाडी आपण नाही चालवत, कारण आपण ठरवून जन्म घेतला नाही, ठरवून त्याचा शेवट होणार नाही, आणि ठरवून जन्म आणि मृत्यूच्या मधलं जे चाललंय हे आपण ठरवून करत नाही. हे कार्यकारण भावानुसार चाललेलं आहे. त्यातल्या इच्छा सुद्धा आपण इच्छा निर्माण करतो असं नाही, इच्छा निर्माण होते. इच्छा निर्माण होते कारण त्याच्या पाठीमागे काहीतरी पाहिजे नकोच्या इच्छा आहेत, म्हणजे चित्त आहे. मग आपण तांत्रिक भाषेत, टेक्निकल भाषेत त्याला लोभ द्वेष म्हणतो किंवा तृष्णा म्हणतो, डिझायर्स म्हणतो. त्याच्यातून त्या इच्छा निर्माण होतात त्या आपण करत नाहीत. खरं पाहिलं तर आपण त्या करत नाहीत. आपण म्हणतो मला अशी इच्छा झाली पण म्हणजे तुम्ही म्हटली म्हणून ती इच्छा निर्माण केली नाही, तुम्ही ती झाली. मग म्हणतो आपण अशी इच्छा झालीच म्हणतो, परत केली नाही. मी इच्छा निर्माण केली असं नाही म्हणत. इच्छा निर्माण झाली, मला अशी इच्छा झाली, मला खायची इच्छा झाली म्हणजे झालंय ते, आपण नाही केलं. इट हॅपन्स. तो काहीतरी कार्यकारण भाव आहे, काहीतरी प्रतीत्य समुत्पाद आहे, ते होतंय. तसं तसं आपलं जीवन हे आपण म्हणतो ना संस्कारानुसार चाललेलं आहे. आणि संस्कार
म्हणजे आपलं जीवन, संस्कारित अस्तित्व, कंडिशन्ड एक्झिस्टन्स हे माहीत नाही, तिकडून आलंय. अविद्या, अविद्या पच्चया संखारा, संस्कारातून जीवन आलंय. आणि जीवनाचा प्रवाह, हा जीवन प्रवाह हा नैसर्गिकपणे, म्हणजे आपल्याला माहिती नाही, तिथून सुरू झालाय तो. म्हणून आपल्याला जन्म आठवत नाही, आधीचे आठवत नाही, पुढचे 2-3 वर्ष आठवत नाही, 4 वर्ष, 5 वर्ष माहित नाही, तिथून हे सुरू झालंय. आणि बऱ्याचदा काय चाललंय ते आपल्याला आत्ता जाणवत नाही. आपण जिवंत आहोत, जाणीवा आहेत, पण जाणीवांची जाणीव नाही किंवा जाणीवांचं भान नाही, म्हणजे सती नाही. म्हणजे आपण जगतो असं नाही, जगले जातो किंवा जगवले जातो. मुद्दाम काहीच नाही चाललं. जशी कंडिशन, जसे संस्कार, जशा इच्छा, आकांक्षा, विचार, पाहणं, ऐकणं, गंध, चव, विषय, वितर्क, विचार, जे काही ज्या परिस्थितीमध्ये आपण आहोत, गरम झालं म्हणजे उष्णता जास्त झाली तर घाम येणं, खूप थंडी असेल तर कुडकुडणं, बोलणं, वर्तन, परिस्थितीनुसार ते, कंडिशननुसार, संस्कारानुसार ते होतंय. हॅपनिंग आहेत, घडामोडी घडतायत. या धम्म, आणि धम्म अनंत आहेत. सब्बे धम्मा अनंता. मुद्दाम आपण काहीच नाही करत, इट हॅपन्स. म्हणून ते कार्यकारण भावाच्या याच्यातून अस्तित्व पहा असं म्हटलेलं आहे. तर असो, आता ही आपली जिवंत काया म्हणजे एखाद्या गाडीसारखी आहे. आता ही गाडी स्वयंचलित आहे परत, परंतु ती जेवढी भानावर आहे तेवढीच व्यवस्थित चालते. नाहीतर मग यातना, दुःख, चिंता, अस्थिरता, अस्वस्थता, भीती, एकटेपणा, दिशाहीनता, त्याच्यातून निर्माण होणारे वेगवेगळे आजार, मग आजाराला तोंड देत देत जगणं, म्हणजे त्याच्यात परत यातना आल्या, म्हातारपण, जन्म, जरा, म्हातारपण, व्याधी, मरण, हे संस्कारानुसार, परिस्थितीनुसार स्वयंचलित चाललंय. ते जणू काही ठरवून काहीच चाललं नाही. पण तरी माणसामध्ये या उत्क्रांतीच, या काय म्हणतात, या या काय इव्हॉल्युशन, उत्क्रांती म्हणजे इव्हॉल्युशन म्हणजे काय, नैसर्गिकपणे ते असं चाललेलं आहे. कार्यकारण भाव, नैसर्गिक म्हणजे निसर्गाला पण कार्यकारण भाव आहे. निसर्ग पण स्वयंचलित नाही. म्हणजे काय असं पृथ्वीला वाटलं म्हणून पृथ्वी निर्माण झाली असं नाही. ते काहीतरी कार्यकारण भाव आहे की ती सूर्यापासून अलिप्त झाली. निसर्ग पण स्वयंचलित आहे, पण तो कार्यकारण भावानुसार चाललेला आहे. आपण त्याचा भाग आहोत. म्हणजे आपलं जीवन, आपलं अस्तित्व हे पण स्वयंचलित जरी असलं तरी ते काही प्रतीच्या समुत्पादानुसार, कार्यकारण भावानुसार चाललेलं आहे. आता बुद्धांचा शोध असा आहे की ह्याच्यातला जो मेन प्रॉब्लेम आहे, यातनांचा, दुःखांचा, मग त्याची वेगवेगळी कारणं जी आपण चर्चा करतो, रोजच जवळपास चर्चा करतो. काहीतरी प्रॉब्लेम आहे जीवनाचा,
काहीतरी भीती आहे, काहीतरी कमतरता आहे, काहीतरी पोकळी आहे. म्हणून आपली सगळी धडपड चाललेली असते. त्याला आपण म्हणतो जगण्यासाठी धडपड. जीवन हे धडपड चाललेली असते प्रत्येक माणसाची, प्राणीमात्रांची. दृश्य प्राणी, अदृश्य प्राणी, एकपेशीय प्राणी, बहुपेशीय प्राणी, जे काही असतील, ज्याच्यात जीव आहे, जीवाची नेहमी धडपड चाललेली असते. का? मुख्य काम जगण्यासाठी, अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, म्हणजे जगण्यासाठी धडपड. हे सगळं म्हणजे स्वयंचलित चाललेलं असतं. परंतु त्या बुद्धांचा शोध असा आहे की ह्या जगण्यामध्ये जो यातनांचा प्रश्न आहे, दुःखांचा प्रश्न आहे, जो काही असेल ते जन्म, जरा, व्याधी, मरण, प्रियांचा वियोग, अप्रियांचा संयोग, मनाप्रमाणे न होणं, कारण काही असो, परिस्थिती काही असो, त्याच्यातून निर्माण होणाऱ्या, म्हणजे सुख तर निर्माण होणार, पण सुख हा प्रॉब्लेम नाही, परंतु प्रॉब्लेम पण आहे, कारण ते टिकून राहत नाही. काही करा, ते टिकून नाही राहत. त्याच्या मागे दुःख दडलेलंच असतं. म्हणजे ती दुःख मुक्ती ह्याच्यासाठी सगळी धडपड चाललेली असते. पण आता ती धडपड जी आहे ती तर मरेपर्यंत करावीच लागते. परंतु दुःखमुक्त अवस्थेत करता येईल का ते? तर ह्याचं उत्तर बुद्धांना सापडलेलं आहे की हो, दुःखमुक्ती मिळू शकते, जी त्यांना 35व्या वर्षी मिळाली आणि 45 वर्ष ते निब्बाणात जगले, दुःखमुक्त अवस्थेत जगले. जगण्यासाठी धडपड चाललेलीच होती. त्यांना पण खाणं पिणं, बाकीचं फिरणं, विश्रांती, बाकीच्या ज्या गोष्टी लागतात त्या लागल्याच शेवटपर्यंत. त्यांना पण वार्धक्य होतं, 80 वर्ष जगले. आता ग्रंथात 80 वर्ष म्हणतात, पण काही परंपरा त्या आणखीन काही म्हणतात जास्त दिवस जगले ते. तो एक वेगळा मुद्दा आहे. तर वार्धक्य त्यांना होतं. शेवटी त्यांचं ते त्यांच्या स्वतःच्या शरीराविषयी शेवटी म्हटलं ते की माझं हे जे शरीर आहे हे मोडकळीस आलेल्या बैलगाडीसारखं आहे. आता त्यावेळेला काय ह्या गाड्या नव्हत्या आजच्या सारख्या, बैलगाडी, रथ, चाकावर चालणाऱ्या. तर ते म्हणाले हे माझं जीवन जे आहे मोडकळीस आलेल्या बैलगाडीसारखं आहे, तरी माझ्या मनातला उत्साह मात्र टिकून आहे. त्यांचा उत्साह त्या मोडकळीस आलेल्या कायाशी कनेक्टेड नव्हता. आपण म्हातारपणात खचतो, आजारात खचतो, काही मनासारखं न झालं का खचून जातो. आपण खचतो. आपलं जीवन बऱ्याचदा खचणं, निराश होणं, दुःखी होणं, नको नको नको, असं नको, ते पाहिजे, तसं पाहिजे. बुद्धांचे हे शेवटची जी अवस्था आहे, तर जी अवस्था त्यांना ती काय म्हणा कमावता आलेली आहे, मिळवता आलेली आहे. आणि तो मार्ग जागृतीचा आहे. सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत. आणि मग त्यांना जीवन समजलं. आणि मग याच्या सगळ्यात आधी जीवनाच्या गाडीत ते बसलेले आहेत, बॉडीमध्ये ते हातात घेतलंय. ते आधी काय बाहेर ध्यान करा, हे ध्यान करा, ते ध्यान करा, ते ध्यान म्हणजे दुसरे विषय. ही साधना करा, ती साधना करा. आज आपण काय करतोय, हे वाचा, ते वाचा, ते वाचा, याचा ऐका, त्याचा ऐका, याला फॉलो करा, त्याला फॉलो करा. आणि गाडीच्या बाहेर आहोत आपण, ह्या बॉडीच्या बाहेर जणू काय सगळं चाललेलं आहे. सती जागृतीचं काम आत उतरण्याचं आहे. आणि जसं गाडीच्या सीटवर आधी बसावं लागतं, एंट्री करून बसावं लागतं, मग चावी लावणं ते पुढचं काम आहे. तसं आपल्याला आत उतरावं लागतं, आधी कनेक्ट व्हावं लागतं, म्हणजे आत उतरावं लागतं.
त्याची सुरुवात आनापानसतीपासून आहे सर्वसाधारणपणे. इनडायरेक्ट मार्ग दुसरे पण आहेत, त्याच्यावर आपण बोललेलो आहे, आज पण बोलू शकतो. वेळ संपत आलेला आहे आपला 40 मिनिटाचा, आणि आपण केव्हाही